नमस्कार, मी डॉक्टर भागवत वसंत भड, सहयोगी प्राध्यापक SND शिक्षणशास्त्र महाविद्यालय येवला, संलग्नित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रक्रियेमध्ये अध्ययन अध्यापन ही गोष्ट होत असताना ज्यावेळेस आपण उद्दिष्ट ठरवतो आणि ती उद्दिष्टाची पूर्तता झाली की नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला मूल्यमापनाची गरज पडते। आणि मूल्यमापन हा अध्ययन प्रक्रियेतील खूप महत्त्वाचा घटक आहे। आपण काय केलं हे आणि ते कसे झालं हे समजलं तरच आपली कृती, आपलं वर्तन योग्य की अयोग्य हे आपल्याला समजेल। आणि मूल्यमापनामध्ये ही गोष्ट करत असताना ज्या गोष्टींची गरज पडते ते म्हणजे मूल्यमापनाची साधने आणि तंत्रे। चांगलं मूल्यमापन करायचं असेल तर साधनं चांगली असणं गरजेचं आहे, तंत्र चांगली असणे गरजेचं आहे। म्हणून आज आपण मूल्यमापनाची साधने व तंत्रे हा घटक अभ्यासणार आहोत। मूल्यमापनाची साधने व तंत्रे खूप महत्त्वाचा घटक आहे। साधन चांगलं असेल तर निश्चितच मापनही चांगलं होणार आहे आणि त्यातूनच आपल्याला दिशा मिळत असते। एखादा घटक, एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती योग्य झाली की अयोग्य झाली, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे हे जर बघायचं असेल तर निश्चित स्वरूपाने साधनं ही महत्त्वाची आहे। मूल्यमापनाची साधने जेवढी चांगली तेवढे मूल्यमापन चांगलं। म्हणून आज आपण मूल्यमापनाची साधने व तंत्रे बघूया। मूल्यमापनाचे साधने किंवा तंत्रे याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात, संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने। संख्यात्मक साधनांचा विचार जर केला तर संख्यात्मक साधने आपल्याला सर्वांना ज्ञात आहे का ज्या गोष्टीवरती सर्वजण मोठ्या प्रमाणावरती भर देतात ती म्हणजे परीक्षा। परीक्षा म्हटलं की हा शब्द सर्वांचा खूप परिचयाचा आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी एक शिकणारा व्यक्ती असतो। जेव्हा ही शिकणारी व्यक्ती शिकत असते, अध्ययन अध्यापन करत असते, शिक्षण प्रक्रियेत असते, तेव्हा परीक्षा हा शब्द सर्वांचा खूप परिचयाचा झालेला दिसतो। आपल्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये बौद्धिक क्षेत्रावरती जास्तीत जास्त भर देऊन परीक्षा हा एक खूप मोठा भाग झालेला आहे। कोणतीही घटक असू द्या, कोणताही विद्यार्थी कोणत्याही वर्गात असू द्या, परीक्षा म्हटली का सर्वांना त्याचं असं भय उभं राहतं आणि ते त्या परीक्षेला दिले गेलेलं महत्त्व। ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा मूल्यमापनाच्या संख्यात्मक साधनामध्ये येते। संख्यात्मक साधनामध्ये परीक्षा या घटकानुसार आपण बौद्धिक क्षेत्राचं मूल्यमापन हे विद्यार्थ्याचं करत असतो आणि बौद्धिक स्वरूपाचं मूल्यमापन करताना परीक्षा महत्त्वाचा घटक आहे। परीक्षेचे एकूण 3 प्रकार पडतात, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा। त्याचबरोबर संख्यात्मक साधनाबरोबरच दुसरा प्रकार जो आहे तो आहे गुणात्मक साधने। सर्वच गोष्टी संख्येच्या स्वरूपात समोर येतील असं नाही, तर मूल्यमापन करत असताना, सर्वांगीण मूल्यमापन करत असताना गुणात्मक साधनांचीही गरज पडते। तर एकूणच गुणात्मक साधनांचे मूल्यमापनामध्ये 4 प्रकार आहे। त्यामध्ये निरीक्षणात्मक तंत्रे, आत्मनिरीक्षणात्मक तंत्रे, प्रक्षेपण तंत्रे, नामनिर्देश तंत्रे या 4 प्रकारामध्ये गुणात्मक साधने ही विभागली गेलेली आपल्याला दिसून येतात। गुणात्मक साधना जी काही आहे त्यामध्ये आपण बघितलं की 4 विभाग आहे। त्याच पद्धतीने संख्यात्मक साधनामधले परीक्षा या विभागाकडे आपण जाऊया आणि परीक्षा म्हणजे काय समजून घेऊया। परीक्षेचे मी सांगितल्याप्रमाणे लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा असे भाग पडतात आणि तोंडी परीक्षेचे, लेखी परीक्षेचे निबंध वजा प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्न असे 2 भाग या ठिकाणी पडतात। आपण त्यातला पहिला भाग जो आहे ती लेखी परीक्षा समजावून घेऊया। लेखी परीक्षा सर्वांना परिचयाची आहे। कोणताही विद्यार्थी कोणत्याही कोर्सला किंवा कोणत्याही व्यावसायिक कोर्स असेल किंवा कुठेही प्रवेश घेत असेल शिक्षणासाठी त्या ठिकाणी परीक्षा हा मूलभूत घटक येतो आणि लेखी परीक्षा हा तर एक वेगळा भाग त्या ठिकाणी असं आपण म्हणू शकत नाही। तुम्ही प्रवेश घेतला की परीक्षा ही त्याच्या पाठोपाठ आलीच। विद्यार्थ्याचे लिखित स्वरूपातील उत्तरावरून मूल्यमापन करणाऱ्या प्रकाराला लेखी परीक्षा असं म्हणतात। मुळात परीक्षा हाच खूप परिचयाचा भाग आहे आणि लेखी परीक्षा हा तर त्याहूनही जास्त परिचयाचा भाग आहे। आपण
आपण जे काही आपलं प्रतिसाद देतो तो लिखित स्वरूपात देतो आणि आपण दिलेल्या लिखित स्वरूपातील प्रतिसाद किंवा आपण लिहिलेली लिखित स्वरूपातील जी काही उत्तरं आहे ते मूल्यमापन करणारा त्या ठिकाणी जेव्हा त्याचं मूल्यमापन करतो आणि आपण लिखित स्वरूपात ते लिहितो त्यावेळेस त्याला लेखी परीक्षा असं आपण म्हणतो. जवळजवळ सर्वच जे काही कोर्सेस आहे त्या ठिकाणी लेखी परीक्षा हा प्रामुख्याने शिक्षण प्रक्रियेतील भाग आहे. कोणताही व्यावसायिक कोर्स असू द्या किंवा कुठेही लेखी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व मूल्यमापन हे आपल्याकडे लेखी परीक्षेतून होत असतं. त्यामुळे लेखी परीक्षेला लिखित स्वरूपात दिलेला हा प्रतिसाद आहे. या लेखी परीक्षेचे काही गुण आहे ते म्हणजे दीर्घोत्तरी, लघुत्तरी व वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारांचा समावेश होतो. लेखी परीक्षेमध्ये एकूण 3 प्रश्न प्रकारांचा समावेश होतो. दीर्घोत्तरी प्रश्न असतात, लघुत्तरी प्रश्न असतात, वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही बघितलं असेल, तुमचा प्रश्नपत्रिका तुमच्या समोर जेव्हा येते तेव्हा रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, गाळलेले शब्द शोधा, हे जे काही आहे हे वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये येतं. त्यानंतर लघुत्तरी प्रश्नही त्यामध्ये असतात. त्याचबरोबर टिपा लिहा, 4 ते 5 वाक्यात उत्तरे द्या, या प्रकारचे प्रश्न तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये अनुभवलेले असेल ते लघुत्तरी प्रश्न असतात. आणि दीर्घोत्तरी प्रश्न 10 ते 12 वाक्यामध्ये उत्तर लिहा, त्याचबरोबर 400 ते 500 शब्दामध्ये उत्तरे लिहा, निबंध लिहा, हे जो काही प्रकार आहे हा दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये येतो. आणि या 3ही प्रश्न प्रकारांचा समावेश आपल्याला लेखी परीक्षेमध्ये दिसून येतो. दुसरं वैशिष्ट्य किंवा गुण आहे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामुळे कसोटीची वस्तुनिष्ठता वाढते. लेखी परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकाराचा या ठिकाणी उपयोग केला जातो, त्यामुळे वस्तुनिष्ठता वाढते. व्यक्तिनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता 2 गरजेचे आहे. वस्तुनिष्ठता जर वाढली तर निश्चितच त्या कसोटीची किंवा चाचणीची सप्रमाणता आणि विश्वसनीयता वाढते. म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार जो काय आहे तो कसोटीची वस्तुनिष्ठता वाढते, कारण त्याचं उत्तर एक आणि एकमेवच असतं. उत्तरामध्ये कोणताही बदल होत नाही. तपासणाराही त्या ठिकाणी जो काही पर्यवेक्षक असेल त्याच्याकडूनही कुठेही बदल होत नाही. त्या ठिकाणी मिळणारे मार्क हे पूर्ण त्या पद्धतीने मिळत असतात. म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामुळे कसोटीची वस्तुनिष्ठता वाढते, हा लेखी परीक्षेचा गुण आहे. मोठ्या समूहासाठी एकाच वेळी घेता येते. अगदी वेळ, पैसा या गोष्टींचं लेखी परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बचत होते. कितीही मोठा समुदाय असू द्या, तुम्ही बघत असाल की विद्यापीठांचे लाखोच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसतात. एकाच वेळी एकच पेपर सर्व केंद्रांवरती दिला जातो आणि विद्यार्थ्यांची संख्या कितीही असली तरी ती परीक्षा घेण्यास सोपी जाते. कितीही मोठा समूह असला तरी एका वेळेस ही परीक्षा घेता येते. म्हणून लेखी परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे मोठ्या समूहासाठी ती उपयुक्त आहे. त्यानंतरचा गुण आहे विद्यार्थ्याच्या विचारांना व कल्पनांना वाव मिळतो. लेखी परीक्षेमध्ये दीर्घोत्तरी, लघुत्तरी, वस्तुनिष्ठ सर्व प्रश्नांचा समावेश असतो. दीर्घोत्तरी प्रश्न असेल किंवा लघुत्तरी प्रश्न असेल, त्या ठिकाणी तो विद्यार्थी स्वतःचे विचार, स्वतःच्या कल्पना त्या ठिकाणी मांडतो. त्याला त्या याच्यातले जी काही अध्यापनामध्ये, त्याच्या पाठ्यक्रमामध्ये, अभ्यासक्रमामधला जो घटक आहे तो त्याला कितपत समजला, त्याला त्याची आकलन किती झालेलं आहे, हे आकलन झालेलं तो स्वतःचे विचार त्या उत्तरामध्ये लिहितो. ते उत्तर लिहित असताना त्याच्या कल्पनांना त्या ठिकाणी वाव मिळतो. म्हणून लेखी परीक्षा ही विद्यार्थ्याच्या विचारांना आणि कल्पनांना वाव देते असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर लेखन कौशल्य व स्मरणाचे मापन करता येते. लेखी परीक्षा आहे तर त्याचं लेखन कौशल्याचं 100% मोजमाप होणार म्हणजे होणार. म्हणून त्याचं लेखन कौशल्य आपल्याला समजतं. त्याचबरोबर स्मरणाचं मापन करता येतं की काही गोष्टी फक्त घोकमपट्टी जर केली तर त्या ठिकाणी त्या पद्धतीचं आन्सरिंग उत्तर तो त्या ठिकाणी लिहू शकतो. परंतु त्याचं दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्नांचा समावेश असल्यामुळे त्याने जो अभ्यासलेला घटक आहे तो कितपत त्याच्या स्मरणात राहतो आणि तो लेखी परीक्षेतून ते मांडत असतो, तेव्हा आपल्याला त्याचं स्मरणाचंही मापन करता येतं. लेखी परीक्षेचे जसे गुण आहेत त्या पद्धतीने त्याच्या मर्यादाही आहे. याद्वारे केवळ बोधात्मक पातळीवरील मूल्यमापन होते. सरळ आहे. लेखी परीक्षा ही फक्त कॉग्निटिव्ह
डोमेन ज्याला म्हणतो, बोधात्मक क्षेत्र जे काही आहे, बोधात्मक क्षेत्राची जी उद्दिष्टे आहेत, ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन, या उद्दिष्टांच्या संदर्भातील मूल्यमापन ही लेखी परीक्षा करत असते. नेहमी असं म्हटलं जातं की विद्यार्थी लेखी परीक्षेच्या तयारीसाठी जी तयारी करतात ती कमिट मेमरी अँड ओमिट इन एक्झामिनेशन हॉल असं त्या ठिकाणी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. विद्यार्थी परीक्षेच्या अगोदर काही कालावधीसाठी जे काही हवं असणारं मटेरियल आहे ते या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये साठवतात आणि परीक्षापुरतं ते डोक्यात ठेवून ती परीक्षा पूर्ण करतात. त्यामुळे त्याच्या फक्त बोधात्मक क्षेत्राचं किंवा बोधात्मक पातळीवरचं मूल्यमापन या ठिकाणी होतं. ज्ञान आकलनापर्यंत मूल्यमापन, अभिरुची व अभिवृत्तीचे यातून मूल्यमापन होत नाही. त्या विद्यार्थ्याची अभिरुची काय आहे, अभिवृत्ती काय आहे, मूल्यसमूह, मूल्यनिर्णय, स्वाभाविकरण काय झालं, ही जी काही वैशिष्ट्ये किंवा उद्दिष्टे आहे ती समजत नाही. त्याचं अवधान, प्रतिसाद कुठे आहे हेही त्या ठिकाणी कळत नाही. त्याची अभिवृत्ती समजण्यासाठी आपल्याला अफेक्टिव्ह डोमेन आणि सायकोमोटर डोमेन याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणून फक्त ज्ञान आकलनापर्यंत सीमित न राहता इतर जे काही 2 क्षेत्र आहे त्याचंही मूल्यमापन होणं गरजेचं आहे. ही लेखी परीक्षेची मर्यादा आहे. त्यातून आपले इतर जे 2 क्षेत्र आहे त्याचं मूल्यमापन होताना दिसून येत नाही. या पद्धतीमुळे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनतात. आता जर दैनंदिन जीवनामध्ये आपण बघितलं तर कोचिंग क्लासेसला जे काही चांगले दिवस आलेले आहे ते म्हणजे परीक्षा. हा जो काही परीक्षा घटक आहे या परीक्षेला प्रत्येक पालक, प्रत्येक घटक, प्रत्येक सुज्ञ नागरिक शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेले कोचिंग क्लासेसचा जो काही थरार आपण बघतो आहोत तो एकदा डोळ्यासमोर आणा आणि विद्यार्थी सर्व परीक्षार्थी झालेले आहे. कोणत्याही बाबतीत भावात्मक किंवा क्रियात्मक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कोणताही तपासण्यासाठी किंवा अभ्यासक्रमात समावेश आपल्याला दिसत नाही. म्हणून विद्यार्थी परीक्षार्थी बनलेले आहे. ही लेखी परीक्षेची मर्यादा आहे. परीक्षेत हा घटक विचारला जाणार, या घटकाची तयारी करायची आणि जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने ही उत्तरे तयारी करायची. तीच तयारी तो पूर्ण वेळ करतो. इतर कोणत्याही बाबीला तो वाव देत नाही. त्यामुळे तो केवळ परीक्षार्थी बनलेला आहे. वस्तुनिष्ठ या लेखी प्रकारातून विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचे, अभिव्यक्तीचे मूल्यमापन होत नाही. फक्त MCQ टाईप ज्याला आपण म्हणतो वस्तुनिष्ठ प्रश्न जर विचारले गेले प्रश्नपत्रिकेमध्ये तर त्याच्या विचारशक्तीचे, अभिव्यक्तीचे मूल्यमापन होत नाही. हां, दीर्घोत्तरी, लघुत्तरी आणि वस्तुनिष्ठ या तिन्ही प्रकाराचा समावेश असेल तर त्याच्या अभिव्यक्तीचे किंवा विचारशक्तीचे मूल्यमापन होऊ शकते. परंतु फक्त आणि फक्त वस्तुनिष्ठ जर प्रश्न विचारले गेले तर त्यामध्ये त्याची विचारशक्ती किंवा अभिव्यक्ती त्याचा विचार होत नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत लेखी परीक्षेच्या मर्यादा बघितल्यानंतर त्यातील 2 प्रकार आहे, निबंध वजा प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. त्यातला पहिला प्रकार आहे निबंध वजा प्रश्न. ज्या परीक्षा प्रकारात विद्यार्थ्याच्या विचारांना वाव असतो व ज्याची उत्तरे सविस्तर निबंधासारखी दिली जातात त्यास निबंध वजा प्रश्न असं म्हणतात. ते उपयोजनात्मक असतील, आकलनात्मक असेल किंवा कौशल्यात्मक असेल, जोही प्रश्न त्यामध्ये विचारला गेलेला असेल तर त्या प्रश्नामध्ये उत्तरे सविस्तर लिहिण्याची जर त्या ठिकाणी सोय केलेली असेल तर हे सविस्तर लिहिण्याची सोय म्हणजे विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला चालना देणं, विद्यार्थ्याच्या विचाराला चालना देणं. आणि अशा स्वरूपाचे प्रश्न जर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये, कसोटीमध्ये जर आपण समावेश केलेला असेल तर त्या प्रश्नांना निबंध वजा प्रश्न असं म्हणतो. आपल्याला पत्रलेखन असेल, वृत्तलेखन असेल, न्यूज रायटिंग असेल, त्याचबरोबर निबंध लेखन असेल, मुद्द्यावरून गोष्ट तयार करणं असेल किंवा ब्रॉड क्वेश्चन ज्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न म्हणतो, अशा प्रश्नांचा समावेश या निबंध वजा प्रश्नामध्ये होत असतो. या निबंध वजा प्रश्नांचे गुण आहे ते आपण बघूया. निबंध वजा प्रश्नांचे गुण काय आहेत तर लेखी अभिव्यक्ती, कल्पना विस्तार, परीक्षण इत्यादी बाबतीत मूल्यमापन केले जाते. विद्यार्थ्याची लेखी अभिव्यक्ती, त्याची जी काही अभिव्यक्ती आहे त्याच्या लेखनामधून दिसून येते, त्याची वृत्ती दिसून येते, त्याचा कल्पना विस्तार कळतो, त्याचं परीक्षण कळतं, त्याचं निरीक्षण कळतं. त्याने अभ्यासलेल्या सर्व गोष्टी ह्या
तो त्या लेखी परीक्षेतून मांडत असतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्याविषयीचं अभिव्यक्ती, कल्पना विस्तार, परीक्षण, निरीक्षण, त्याचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इत्यादी सर्व बाबींचं मूल्यमापन हे निबंधवजा प्रश्नाचं करता येतं. नंतरचा गुण आहे, या परीक्षा प्रकारामुळे विद्यार्थ्याला मत व्यक्त करण्याची संधी मिळते. हा जो काही परीक्षा प्रकार आहे याला स्वतःचं मत व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्याला मिळते. प्रश्न दीर्घोत्तरी किंवा निबंधाचा प्रश्न असल्यामुळे साहजिकच त्याची उत्तराची जी काही मर्यादा आहे ती जास्त असते. विद्यार्थी आपल्याला आकलन झालेली गोष्ट स्वतःच्या शब्दात त्या उत्तरामध्ये मांडत असतो, म्हणून त्याला त्याचं स्वतःचं मत व्यक्त करण्याची संधी निबंधवजा प्रश्नामध्ये मिळते. तर्कशुद्ध विचारांचे मूल्यमापन करता येते. तार्किक दृष्टीने विद्यार्थी विचार करत असतात. एखाद्या समस्येला किती उत्तर समोर आहे हे जर आपण वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये विचारलं तर त्याचं एक आणि एक उत्तर येतं. परंतु निबंधवजा प्रश्नामध्ये जर आपण याचा विचार केला तर तर्कशुद्ध विचार त्या विद्यार्थ्याचे आपल्याला समजून येतात आणि तर्कशुद्ध विचार जे काही आहे तो त्या उत्तरामध्ये मांडतो आणि त्याचंही मूल्यमापन आपल्याला करता येतं. नवनिर्मितीची क्षमता आहे की नाही हे समजते. त्या विद्यार्थ्यामध्ये क्रिएटिव्हिटी, नवनिर्मिती कशी आहे तो त्याचं उत्तर लिहित असताना स्वतःला कशा प्रकारे त्यामध्ये स्वतःचं मत प्रतिबिंबित करतो आणि त्याचं जे मत तो प्रतिबिंबित करतो त्यातून त्याची क्षमता आपल्याला लक्षात येते. तो नवनिर्मिती करू शकतो किंवा नाही हे आपल्याला समजतं. एखाद्या विषयावर समीक्षा करता येते. विषय घेऊन त्या विषयासंबंधित त्याला मत मांडण्याचा निबंधवजा प्रश्न म्हणजे तो त्याचं मत चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी पुरेपूर संधी निबंधवजा प्रश्नात मिळते. म्हणून ती समीक्षा असू द्या, नवनिर्मितीची क्षमता असू द्या, तर्कशुद्ध विचार असू द्या, त्याचं स्वतःचं मत व्यक्त करणं असू द्या, अभिव्यक्ती असू द्या, कल्पना विस्तार असू द्या, परीक्षण असू द्या, निरीक्षण असू द्या, या सर्व बाबींसाठी निबंधवजा प्रश्नामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी असते. म्हणून हे सर्व निबंधवजा प्रश्नाचे गुण आपल्याला सांगता येतील. ज्याप्रमाणे निबंधवजा प्रश्नाचे गुण आहे तशा त्याच्या मर्यादाही आपल्यासमोर आहे. त्याच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत तर मूल्यमापनात व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता असते. अगदी बरोबर. निबंधवजा प्रश्नामध्ये मूल्यमापनात व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता असते. जर जो परीक्षक आहे त्या परीक्षकाचं मत आणि विद्यार्थ्याचं मत, त्याने मांडलेलं मत, त्याचे विचारांची जुळण जर झाली तर निश्चितच त्याला असं वाटू शकतं की याने जे उत्तर दिलेले आहे ते उत्तर अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याला बायस येऊन, ज्याला पूर्वग्रह दूषितपणा किंवा ज्याला हॅलो इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, तेजोवलयाचा परिणाम म्हणतो, तो या ठिकाणी येऊ शकतो आणि मूल्यमापनात व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. त्यानंतरची मर्यादा आहे पाठ्यक्रमाची व्याप्ती मर्यादित असते. पाठ्यक्रमाची व्याप्ती मर्यादित असते आणि पाठ्यक्रमातील सर्वच भागावरती निबंधवजा प्रश्न आपण देऊ शकत नाही. म्हणून ती जी काही मर्यादा आहे ती निबंधवजा प्रश्नाला येते. मूल्यमापनात तेजोवलयाचा परिणाम होऊ शकतो. आपण आत्ता जी चर्चा केली ती अमुक विद्यार्थी शिक्षकाला खूप आवडतो, तो शिक्षकांचा लाडका आहे म्हणून त्याला शिक्षक जास्त गुण देतात, असे शब्द आपल्याला आपल्या परिसरामध्ये कानावर ऐकायला मिळतात. मग हा तेजोवलयाचा परिणाम निश्चित पद्धतीने काय होतो की निबंधवजा प्रश्नामध्ये आपल्या समोर येऊ शकतो. निबंधवजा प्रश्नाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नसल्यामुळे त्याने मांडलेलं मत आणि त्याच्यावरती परीक्षकाने केलेलं परीक्षण यावरतीच ते अवलंबून असतं. आणि निश्चितच जर तेजोवलयाचा परिणाम हा चांगला किंवा वाईट असाही असू शकतो. चांगला असेल तर त्याला प्राप्त होणारे गुणांक चांगले मिळतील आणि वाईट असेल तर त्याला प्राप्त होणारे गुणांक हे कमी मिळतील. कधीकधी शुद्ध लेखन असेल, अक्षर असेल, या गोष्टींचा परिणाम शिक्षकावरती किंवा पर्यवेक्षकावरती होत असतो आणि तो परिणाम जर झाला तर निश्चितच निबंधवजा प्रश्नाला ही मर्यादा येते. वैकल्पिक प्रश्नांची काठिण्य पातळी समान नसते. ज्याला वैकल्पिक प्रश्न आपण म्हणतो और किंवा एका 10 प्रश्न दिलेले असतात त्यातले आपल्याला 5, 6 किंवा 7 प्रश्न लिहिण्यास सांगितले जातात. परंतु ते जे काही वैकल्पिक प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाची काठिण्य पातळी ही सारखी नसते आणि अशी काठिण्य पातळी जर सारखी नसेल तर त्या ठिकाणी समान किंवा सोपे असणारे प्रश्न हे विद्यार्थी जास्त प्रमाणात लिहितील आणि सर्वांनाच चांगले मार्क्स त्यामधून मिळतील.
ही एक मर्यादा निबंधवजा प्रश्नाची सांगता येईल. प्रश्नामधील भेदभावन क्षमतेचा अभाव, विद्यार्थ्याचा ज्याला सूक्ष्म मायक्रो भेद हा निबंधवजा प्रश्नामध्ये कळत नाही. वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर 10 प्रश्न विद्यार्थ्याला दिले, 10 पैकी 8 उत्तरे एकाची बरोबर आली, दुसऱ्याची 9 उत्तरे बरोबर आली तर लगेच कळतं एकाला 8 गुण पडले, दुसऱ्याला 9 गुण पडले. 2 विद्यार्थ्यांमधील भेदभाव क्षमता जी काही आहे ती लक्षात येते. त्याचं मायक्रो ऑब्झर्वेशन आपण करू शकतो. पण निबंधवजा प्रश्नामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांनी मोठा 4-4 पानाचा निबंध लिहिलेला आहे, दोघांनीही स्वतःची मत मांडलेली आहे, दोघांच्या याच्यातही कल्पना विस्तार केलेला आहे. तर अशा वेळेस दोघांमध्ये जो काही सूक्ष्म फरक आहे तो आपल्याला निबंधवजा प्रश्नामधून शोधता येत नाही. ही निबंधवजा प्रश्नाची मर्यादा आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत वस्तुनिष्ठ प्रश्न. लेखी परीक्षेतील प्रश्नांचे 2 प्रकार पडतात, निबंधवजा प्रश्न आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. आपण निबंधवजा प्रश्न बघितला, आता आपण बघणार आहोत वस्तुनिष्ठ प्रश्न. वस्तुनिष्ठ प्रश्नांचं स्वरूप काय असतं? निश्चित स्वरूपाचे उत्तर असणाऱ्या प्रश्नास वस्तुनिष्ठ प्रश्न असं म्हणतात. त्याचं उत्तर ते आणि तेच आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोणत्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर विचारलेला प्रश्न, उत्तर एक आणि एकमेवच असणार, निश्चित स्वरूपाचं उत्तर आहे. आणि असं निश्चित स्वरूपाचं उत्तर असणाऱ्या प्रश्नास आपण काय म्हणायचं? वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणायचं. ज्याचे उत्तर एक आणि एकमेवच असते, त्यात मतभिन्नता नसते, फक्त तेच आणि तेच उत्तर असतं, त्याला म्हणायचं वस्तुनिष्ठ प्रश्न. पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चूक अशा स्वरूपाचे उत्तर असते. एकतर दिलेलं उत्तर हे पूर्ण चूक असेल किंवा दिलेलं उत्तर हे पूर्ण बरोबर असेल, असं वस्तुनिष्ठ प्रश्नाचं स्वरूप असतं. या प्रश्नाचे उत्तर शब्द, अंक किंवा वाक्यांश असते. वस्तुनिष्ठ प्रश्नाचं उत्तर हे एक तर शब्द असणार, दुसरा म्हणजे अंक असणार किंवा छोटासा वाक्यांश असणार. अशा प्रकारचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ प्रश्नाचं असतं. वस्तुनिष्ठ प्रश्न आपण जर बघितले तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आता वस्तुनिष्ठ आहे. जेवढ्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांचा मोठ्या प्रमाणावर समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. या वस्तुनिष्ठ प्रश्नांचे काय फायदे आहेत हे आपण बघूया. पाठ्यक्रमाच्या सर्व घटकावर प्रश्न विचारता येतात. पाठ्यक्रमाचा कोणताही घटक असू द्या, कितीही छोटा घटक असू द्या, तरी त्याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न हे विचारता येतात. कोणताही घटक असू द्या, म्हणजे पाठ्यक्रमातील सर्व घटक आपण वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी त्या ठिकाणी घेऊ शकतो. दुसरा फायदा आहे वस्तुनिष्ठ स्वरूपामुळे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येते, व्यक्तिनिष्ठता येत नाही. आपण ज्याप्रमाणे सांगितलं एक आणि एकमेवच उत्तर असतं, त्याच्यामुळे परीक्षक जे काही आहे ते बदलले तरी त्याच्यामध्ये बदल पडणार नाही. म्हणून वस्तुनिष्ठ स्वरूपामुळे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होते, योग्य मूल्यमापन होतं आणि त्यामुळे यामधील व्यक्तिनिष्ठता पूर्णपणे नाहीशी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा फायदा आहे वस्तुनिष्ठ परीक्षा प्रकारात वेळेची बचत होते, तात्काळ मूल्यमापन होतं. त्यामध्ये जे काही मूल्यमापन करायचं आहे ते एकतर शब्द, संख्या किंवा वाक्यांश मोजक्या स्वरूपात असतं, त्यामुळे त्याची तपासणी ही लवकर होते आणि त्यामुळे वेळेची बचत होऊन मूल्यमापन हे तात्काळ होत असतं. नेमके उत्तर असल्याने हस्ताक्षर सारख्या घटकाचा उत्तरावर परिणाम होत नाही. जे बाह्य घटक परिणाम करतात, जे व्यक्तिनिष्ठता आणण्याचा प्रयत्न करतात, या घटकांचा परिणाम वस्तुनिष्ठमध्ये होत नाही. अक्षरामध्ये, हस्ताक्षरामध्ये थोडाफार बदल असला पण आशय त्याचा, जे नेमकं उत्तर त्याने लिहिलेलं असलं तर त्याला मार्क देणं हे गुण देणं भाग पडतं आणि गुण त्याला त्या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या कंटेंटला मिळतात, म्हणून याचा परिणाम उत्तरावर होताना दिसून येत नाही. त्यानंतर या परीक्षेमुळे ज्ञान, कौशल्य व क्षमतांच्या कक्षा रुंदावते. कारण वस्तुनिष्ठ प्रश्न आपण पहिलंच बघितलं की पाठ्यक्रमाच्या कोणत्याही घटकावरती विचारता येऊ शकतात, त्यामुळे ज्ञान, कौशल्य आणि क्षमतांची कक्षा रुंदावते. कारण दिलेल्या पाठ्यक्रमामध्ये खूप कोणता घटकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी त्याला सखोल ज्ञान त्या ठिकाणी मिळवणं गरजेचं असतं आणि ते सखोल ज्ञान मिळवण्यासाठी त्याला त्या पूर्ण पाठ्यक्रमाचा अभ्यास करणं गरजेचं पडतं. म्हणून त्याची ज्ञानाची कक्षा रुंदावते आणि त्याची क्षमताही या ठिकाणी रुंदावते. आकलन, उपयोजन, विश्लेषण, अर्थनिर्वचन इत्यादी उच्च क्षमतांचे मापन होते. त्याला आकलन झालंय की नाही,
उपयोजनावरती आपण वस्तुनिष्ठ प्रश्न विचारू शकतो, विश्लेषणावरती आणि त्याचं मतितार्थ इंटरप्रिटेशन अर्थनिर्वचन झाले की नाही या क्षमतांचं मापन वस्तुनिष्ठ प्रश्नातून चांगल्या प्रकारे करता येतं. हा या वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकाराचा फायदा आहे. त्याच पद्धतीने ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करता येते. विद्यार्थ्यांसाठी वेळ, पैसा या गोष्टींचा आणि परीक्षा जे काही कंडक्ट करतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दोघांसाठीही ही खूप चांगली व्यवस्था आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये एकतर मूल्यमापन लवकरात लवकर होतं, परीक्षा देणारा जो परीक्षार्थी विद्यार्थी आहे तो, आणि ह्या सर्व गोष्टी खूप सोप्या झालेल्या आहे. म्हणून ऑनलाईन परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकाराचा सर्वात जास्त वापर हा होत असतो. प्रश्नाची विश्वसनीयता अधिक असते, त्याचं एक आणि एकमेव उत्तर असल्यामुळे विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता आली, सप्रमाणता आली, विश्वसनीयता आली. जे काही चांगल्या चाचणीचे काही निकष आहेत ते सर्वच्या सर्व या वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये येतात आणि त्याची विश्वसनीयता वाढते. ज्या पद्धतीने याचे गुण आहेत तशा मर्यादाही आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या मर्यादा आहे जे आपण बघितलं की विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचे, अभिव्यक्तीचे मूल्यमापन होत नाही, फक्त आणि फक्त त्याच्या ज्ञानाचे, बौद्धिकतेचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारातून होत असते. विद्यार्थी अंदाजे उत्तर देण्याची शक्यता असते. जर तुम्ही मल्टिपल चॉईस ज्याला वैकल्पिक असेल प्रश्न आहे आणि त्याला चार उत्तराचे पर्याय दिलेले असेल तर त्याला ते उत्तर येत नसलं तरी तो त्यापैकी एकावरती कुठेतरी अधोरेखित करणार आहे, त्याला टिक करणार आहे आणि ते अंदाजे उत्तर देण्याची शक्यता ही जास्त असते. त्यानंतर प्रश्नांची रचना करणं व प्रश्नांची योग्य काठिण्य पातळी राखणं कठीण असतं. प्रश्नांची रचना करायची आहे आणि सर्वच प्रश्न एकाच काठिण्य पातळीचे कसे तयार होतील यासाठी जे काही त्या पाठीमागचे जे काही परिश्रम घ्यायचे आहे ते कठीण आहे. प्रश्नांच्या काठिण्य पातळी चेक करून तपासून सारख्याच काठिण्य पातळीचे प्रश्न काढणं तसं अवघड जातं. ही एक त्याची मर्यादा आहे. त्याचबरोबर छपाई खर्च जास्त असतो, कारण वस्तुनिष्ठ प्रश्न जे काही आहे त्यासाठी प्रश्नांची संख्या जास्त द्यावी लागते. प्रश्नांची संख्या जास्त दिली तर त्याचा जो काही टायपिंगचा खर्च असेल, छपाईचा खर्च असेल, कागदाचा खर्च असेल, या सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये वाढत जात्या आणि त्याचा छपाई खर्च हा जास्त येतो. ही याची मर्यादा आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघणार आहोत लेखी परीक्षेनंतर, तो म्हणजे तोंडी परीक्षा. लेखी परीक्षेद्वारे ज्या क्षमतांचे मापन करता येत नाही त्याचे मापन करण्यासाठी तोंडी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की लेखी परीक्षेबरोबरच तोंडी परीक्षा आपण बऱ्याच वेळ दिलेली असेल. तर ज्या परीक्षेद्वारे ज्या क्षमतांचं आपल्याला मापन करायचं आहे त्या क्षमतांचं मापन करताना ज्या क्षमतांचं लेखी परीक्षेद्वारे आपण मापन करू शकत नाही त्याचं मापन आपण तोंडी परीक्षेतून करत असतो आणि त्यासाठी या परीक्षेचा वापर करतात. तोंडी परीक्षेचे काय फायदे आहेत तर भाषिक कौशल्यांचा पडताळा याद्वारे घेता येतो. आता भाषिक कौशल्य आहे तो वाचन कसं करतो, विद्यार्थी बोलतो कसा, बोलण्यातील त्याचे आवाजात चढ उतार कसा आहे, बोलण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे का, भाषा त्याची समृद्ध आहे का, भाषेमध्ये त्याचं ज्ञानकोश कसा आहे, या गोष्टींचं मूल्यमापन आपण लेखी परीक्षेतून करू शकत नाही. कारण त्याने लेखी परीक्षेमध्ये त्याने अभ्यास केलेला आहे, त्याने केलेल्या अभ्यासावरती तो त्याची उत्तरं लिहितो, परंतु त्याला असलेलं या गोष्टींचं ज्ञान आपण लेखी परीक्षेतून बघू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला समोर बसून त्याची परीक्षा घेणं गरजेचं पडतं आणि या भाषिक कौशल्यांचा पडताळा आपण तोंडी परीक्षेतून घेऊ शकतो. हे तोंडी परीक्षेचा फायदा आहे. मौखिक अभिवृत्ती तपासली जाते. मौखिक अभिवृत्ती याच्यातून त्याचं वर्तन कळतं, त्याची वृत्ती कळते की त्याचे विचार कळतात. त्याला विचारलेल्या प्रश्नावरती त्याने दिलेला प्रतिसाद हा मौखिक अभिवृत्तीतून आपल्याला तपासता येतो. हा तोंडी परीक्षेचा फायदा आहे. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वातील सादरीकरण इत्यादी गुणांचे मूल्यमापन करता येते. त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, व्यक्तिमत्वातून कोणकोणत्या गुणांवरती तो भर देतो, त्याचं विचाराची पातळी कशी आहे, विचार कसे आहे, वृत्ती कशी आहे आणि त्याने ते आपल्यासमोर मांडत असताना त्याचं सादरीकरण कसं करतो, हे सर्व गुण ते आपण तोंडी परीक्षेमधून तपासू
शकतो। त्याचबरोबर सर्व विषयांसाठी या परीक्षेचा वापर करता येतो। असा कोणताही विषय नाही की त्याच्यासाठी आपण तोंडी परीक्षेचा वापर करू शकत नाही। कोणताही विषय घ्या तुम्ही, त्याला तोंडी परीक्षेचे आयोजन तुम्ही करू शकतात। म्हणून आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी तोंडी परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा तर घेतोच आपण, परंतु त्या ठिकाणी ओरल एक्झाम ज्याला तोंडी परीक्षा आपण म्हणतो त्याचंही जोड या गोष्टींची माहिती होण्यासाठी आपण लेखी परीक्षेला देताना दिसून येतो। हे होते तोंडी परीक्षेचे फायदे। त्यानंतर फायद्याबरोबर तोंडी परीक्षेच्या काही मर्यादा आहेत। परीक्षेला वेळ फार लागतो, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची आत्ताच आपण बघितलं लेखी परीक्षा आहे, 50 मार्कांचा पेपर आहे। एका वेळेस वर्गात 100 विद्यार्थी बसवले, 1 तासामध्ये तो 50 मार्कांचा पेपर दिला तर 50 विद्यार्थ्यांना तो पेपर एकाच वेळेस देऊन 50 विद्यार्थ्याचं मूल्यमापन होऊ शकतं। पण तेच जर तोंडी परीक्षा आपण घ्यायला सुरुवात केली तर त्या 50 विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षा घ्यायला बराच वेळ लागेल। 2-5 मिनटं जरी एका विद्यार्थ्याला दिले तरी त्याची तोंडी परीक्षा ते कंटाळवाणं होऊ शकतं आणि सर्व विद्यार्थी एकाच वेळेस आपण त्यांना गुंतवून ठेवू शकत नाही। म्हणून या परीक्षेला फार वेळ लागतो। औपचारिक मूल्यमापनाचे साधन नसल्याने व्यक्तिनिष्ठता येण्याचा संभव असतो। पुन्हा ज्याला आपण तेजोवलयाचा परिणाम ज्याला म्हणतो तो इथे येणार आहे। म्हणजे ज्याची तोंडी परीक्षा आपण घेणार आहोत, जो परीक्षार्थी आहे त्याची औपचारिक मूल्यमापनाचं साधन नाही आहे। या ठिकाणी तोंडी परीक्षा घेणारा व्यक्ती जो काही आहे तो त्याच्या विचाराने त्या ठिकाणी ही गोष्ट करत असतो, म्हणून त्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता येण्याचा संभव जास्तीत जास्त असतो। त्याचबरोबर सर्वांना समान काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले जात नाही। जो काही परीक्षार्थी समोर बसणार आहे त्याला सर्वच प्रश्न, पहिल्या विद्यार्थ्याला जे प्रश्न विचारले तेच दुसऱ्या विद्यार्थ्याला, तिसऱ्या विद्यार्थ्याला, म्हणजे पुढची जी मर्यादा आहे प्रश्नांची पुनरावृत्ती होऊ शकते। 50 विद्यार्थ्यांना एखाद्या घटकावर प्रश्न विचारायचे आहे तर निश्चितच प्रश्नांची पुनरावृत्ती या ठिकाणी होणार आहे। म्हणून हे प्रश्न त्या 4 भिंतीच्या बाहेर जाणार आहे आणि ती गोष्ट त्यांना माहीत होणार आहे आणि त्याची काठिण्य पातळी आपण सारखी ठेवू शकत नाही। म्हणून सर्वांना समान काठिण्य पातळीचे प्रश्न विचारलेच जातील असं आपण म्हणू शकत नाही। ही तोंडी परीक्षेची मर्यादा आहे। फेर तपासणी करता येत नाही। एकदा की तुम्ही तोंडी परीक्षेला गेलात, तोंडी परीक्षा दिली का जे काही होईल ते तिथेच होईल। फेर तपासणी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे करता येत नाही। अशा काही तोंडी परीक्षेच्या मर्यादा आपल्याला सांगता येतील। परीक्षा प्रकारातील तिसरा प्रकार म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा। जेव्हा विद्यार्थ्याच्या कौशल्य या उद्दिष्टाचे मूल्यमापन करायचे असते तेव्हा वापरल्या जाणाऱ्या परीक्षेस प्रात्यक्षिक परीक्षा म्हणतात। प्रॅक्टिकल एक्झाम ज्याला आपण म्हणतो। तर आता लेखी परीक्षेमधून आपण त्याचा बौद्धिक क्षेत्रातील किंवा बौद्धिक ज्ञानाची मूल्यमापन केलं। तोंडी परीक्षेतून त्याची अभिरुची समजून घ्यायची आहे, त्याचं भाषिक कौशल्य समजून घ्यायचं आहे, याचं मूल्यमापन त्या ठिकाणी करू शकतो। परंतु त्याच्या कौशल्याचं जर मूल्यमापन करायचं असेल तर त्यासाठी तोंडी किंवा लेखी परीक्षा या ठिकाणी कामात येणार नाही। त्यासाठी आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा ही घ्यावी लागते। म्हणून जेव्हा विद्यार्थ्याच्या कौशल्याच्या उद्दिष्टाचं मूल्यमापन करायचे असेल तेव्हा जी परीक्षा वापरली जाते किंवा जी प्रणाली वापरली जाते तिला प्रात्यक्षिक परीक्षा असं म्हणतात। प्रात्यक्षिक परीक्षेचे एकूण 3 प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला प्रकार आहे कृतीचे निरीक्षण, दुसरा प्रकार आहे तयार वस्तूचे परीक्षण आणि तिसरा प्रकार आहे यांत्रिक रचनेचा अभ्यास। कृतीचे निरीक्षण ही प्रात्यक्षिक परीक्षा आहे। एखादा प्रयोग विज्ञानाच्या शिक्षकाने प्रयोगशाळेमध्ये एखादा प्रयोग सांगितला आणि त्यानंतर तो विद्यार्थ्याला तो प्रयोग करायला सांगितला तर तो विद्यार्थी तो प्रयोग कशा प्रकारे करतो आणि त्याची कृती काय असणार आहे हे तो शिक्षक उभा राहून त्याच्या कृतीचं निरीक्षण करतो आणि त्यावरून त्याने केलेली कृती योग्य की अयोग्य, त्याने केलेले जे काही त्याची कृती असेल ती कशी आहे या संदर्भात तो निरीक्षणे नोंदवतो। त्याला म्हणायचं कृतीचे निरीक्षण हा प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे तयार वस्तूचे परीक्षण। एखादा कारागीर सुंदर अशी कलाकृती तयार करतो आणि ती कलाकृती तयार झाल्यानंतर आपल्या समोर येते आणि तेव्हा आपण सांगतो की नाही छान आहे, ही जी काही कलाकृती आहे मग ती कोणतीही गोष्ट असू द्या, त्याचे ते चित्र काढणं असू द्या किंवा एखाद्या कलाकृती तयार करणं असू द्या, त्याने केलेलं जे काही काम असेल ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या समोर येतो आणि आपण त्या तयार वस्तूचं परीक्षण करतो आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये त्याने जी तयार केलेली वस्तू असेल, कलाकृती असेल ती कशी आहे ह्या गोष्टी आपल्याला
समजून घेण्यासाठी त्या तयार वस्तूचं परीक्षण या प्रात्यक्षिक परीक्षेतून आपण ते समजून घेऊ शकतो। आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे यांत्रिक रचनेचा अभ्यास। प्रत्येक यंत्र हे विशिष्ट रचनेने तयार झालेलं असतं आणि ती विशिष्ट रचना काय आहे हे आपण पुस्तकामध्ये बघून आपल्याला त्याचा रचना समजू शकते, परंतु प्रत्यक्षात ती गोष्ट कशी आहे आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा ही महत्त्वाची आहे। एखाद्याला मोटारसायकलमध्ये झालेला बिघाड शोधायचा आहे तर पुस्तकामध्ये मोटारसायकलच्या सर्व रचनेचा भाग त्याला मिळू शकतो, परंतु त्याला ती गोष्ट करता येते की नाही हे जर बघायचं असेल तो उत्तर छान देऊ शकतो की कोणता पार्ट कुठे असतो, कसा असतो, परंतु प्रत्यक्षात ती गोष्ट त्याला येते की नाही हे जर आपल्याला मूल्यमापन करायचं असेल तर त्याला ते यंत्र त्याच्या हातात देऊन आणि त्याच्याकडून ते आपल्याला त्याची परीक्षा तिथे त्याचं मूल्यमापन होऊ शकतं। इथे त्याचं मूल्यमापन आपण करू शकत नाही कारण त्याचं ते कौशल्य आहे। म्हणून एखादा विद्यार्थी छानपैकी गाडी चालवण्याचे सर्व नियम सांगत असेल याचा अर्थ त्याला गाडी चालवता येते असा होत नाही। मग त्याचं गाडी चालवण्याचं कौशल्य जर आपल्याला मूल्यमापन करायचं असेल तर त्याला आपल्याला प्रत्यक्ष गाडी त्याच्या हातात द्यावी लागेल आणि नंतर त्याचं मूल्यमापन आपण करू शकतो। म्हणजे त्या यांत्रिक रचनेचा अभ्यास आपल्याला ह्या प्रात्यक्षिक परीक्षेतल्या तिसऱ्या प्रकारामधून आपल्याला करता येईल। प्रात्यक्षिक परीक्षेचे उपयोग जे काही आहे ते कसे करू शकतो आपण, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी किती प्रमाणात करू शकतो हे यामुळे समजते। त्याचबरोबर भाषेची अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी प्रात्यक्षिक परीक्षेमुळे मिळते। आपल्याला कितपत ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान तो आपल्या कृतीतून आपल्या त्या प्रात्यक्षिकातून करून दाखवू शकतो, म्हणजे त्याला ते त्यातून समजतं। ज्याला भाषेची अडचण आहे, भाषेची अडचण असलेले विद्यार्थी जो काही आहे तो आपले कौशल्य दाखवण्याची संधी त्याला प्रात्यक्षिक परीक्षेमुळे मिळते, म्हणून भाषा ही त्याच्यासाठी अडसर होत नाही तर त्याला मिळालेली प्रात्यक्षिक परीक्षेमुळे संधी त्या ठिकाणी तो आपलं ज्ञान मांडण्याचा प्रयत्न, आपलं कौशल्य मांडण्याचा प्रयत्न करत असतो। जी कौशल्य लेखी व तोंडी परीक्षेने साध्य करता येत नाही त्याचे मापन या परीक्षेने होत असते। जे कौशल्य आहेत की जी आपण लेखी किंवा तोंडी परीक्षेने आपल्याला साध्य करता येत नाही ती कौशल्य आपण प्रात्यक्षिक परीक्षेतून साध्य करू शकतो। उपयोगाबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षेच्या ज्या मर्यादा आहेत ते आपण बघूया। वेळ खूप लागतो, प्रत्येक गोष्टीचं प्रात्यक्षिक करायचं आहे, प्रत्येकाला तेवढा वेळ द्यावायचा आहे, त्याच्यामुळे ही परीक्षा वेळ खाऊ आहे असं या परीक्षेची मर्यादा आहे। त्यानंतर मर्यादित क्षेत्रातच उपयोग होतो। जे काही मर्यादित जिथे आपल्याला कौशल्यांचं मूल्यमापन करायचं आहे तिथेच आपण प्रात्यक्षिक परीक्षेचा उपयोग करू शकतो। परीक्षा घेण्यास कठीण जाते कारण प्रत्येक वेळेस सर्व घटकांची उपलब्धता, वेळ, पैसा या गोष्टी तिथे असणं गरजेचं आहे, म्हणून पुढची मर्यादा आहे खर्चिक बाब आहे। प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व जी काही साधन सामुग्री असेल ती उपलब्ध करणं आणि ही परीक्षा घेण्यास त्यामुळे कठीण जातं आणि खर्चिक बाब आहे। विद्यार्थ्याच्या अंतिम निष्कर्षाची अचूक प्रतवारी करण्यास कठीण जातं। दोन विद्यार्थ्यांना सारखाच प्रयोग करायला सांगितला म्हणजे थोडक्यात त्यातली भेदभाव क्षमता ही या ठिकाणी आपण अचूकपणे सांगू शकत नाही, कारण दोन्ही विद्यार्थ्यांनी केलेला एखादा विज्ञानाचा प्रयोग असेल तर त्यांनी केलेली क्रिया आणि त्याचे आलेले निष्कर्ष आणि त्याची प्रतवारी करण्यास यामध्ये कठीण जातं। त्यांनी शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे दोघांनीही प्रयोग केलेला असेल, परंतु त्यामध्ये कोणाचा प्रयोग चांगला झाला, कोणाचा याच्यामध्ये काय उणिवा राहिल्या हे आपण सांगण्यास थोडंसं कठीण जातं। ही प्रात्यक्षिक परीक्षेची मर्यादा आहे। ही आपण बघितले की मूल्यमापनाची साधने आणि तंत्रामध्ये संख्यात्मक साधने आपण बघितले। संख्यात्मक साधनातील महत्त्वाचं साधन म्हणजे परीक्षा आणि परीक्षेचे एकूण 3 प्रकार बघितले आपण। त्यामध्ये लेखी परीक्षा बघितली, तोंडी परीक्षा बघितली आणि प्रात्यक्षिक परीक्षा बघितली। संख्यात्मक साधनं हे पूर्णपणे हे बौद्धिक क्षेत्रावरती, बौद्धिक घटकावरती अवलंबून असतात, परंतु आपल्याला आता दुसरा प्रकार जो बघणार आहोत तो म्हणजे गुणात्मक साधने। गुणात्मक साधनामध्ये एकूण त्याचे 4 प्रकार पडतात। निरीक्षणात्मक तंत्र, आत्मनिरीक्षणात्मक तंत्र, प्रक्षेपण तंत्र आणि नामनिर्देश तंत्र।
तर यातील पहिला प्रकार जो काही आहे निरीक्षणात्मक तंत्र, तो आपण या ठिकाणी बघूया. विद्यार्थ्याच्या संख्यात्मक मापनाबरोबर त्याच्या अंगी असणारे गुण, व्यक्तिमत्वाचे विविध पैलू याचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या साधनाचा वापर करतो त्या साधनांना आपण गुणात्मक साधना असं म्हणतो. आणि त्यातला जो प्रकार आहे निरीक्षणात्मक तंत्र. निरीक्षणात्मक तंत्रामध्ये एकूण 3 घटक आहे. 3 साधनांचा वापर किंवा तंत्रांचा वापर होतो. त्यामध्ये पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी. तर निरीक्षणात्मक तंत्र, गुणात्मक तंत्रातला एक जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे निरीक्षणात्मक तंत्र. निरीक्षणात्मक तंत्रामध्ये आपण एखाद्या गोष्टीचं जे काही पैलू आहे व्यक्तिमत्वाचा त्याचं निरीक्षण करून आपण त्याचे गुण किंवा त्याची प्रतवारी ठरवू शकतो. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती चांगल्या प्रकारचा चहा बनवत असेल तर चहा बनवत असताना आपण त्याला संख्यात्मक गुण देऊ शकत नाही की हा 5, याला आपण 5 गुण दिले, 4 गुण दिले. त्यासाठी आपल्याला त्याचं प्रतिसाद किंवा त्याचं मूल्यमापन हे गुणात्मक करावं लागतं. आपण म्हणतो की चहाची चव खूप छान होती, चहाची चव खूप छान होती. चहाची चव ही जी काही गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेले जे घटक असेल, जे घटक साखर असेल, पाणी असेल, दूध असेल, याचं प्रमाण योग्य झालं म्हणून त्याची चहाची चव चांगली आली. आपण त्याचं गुणात्मक या ठिकाणी काय करत असतो की त्याला प्रतिसाद देतो, मूल्यमापन हे करत असतो. म्हणून प्रत्येक घटकाच्या जे काही मूल्यमापन आहे ते संख्येत आपण सांगू शकत नाही. मग अशा वेळेस आपण त्याच्या गुणांचं मूल्यमापन ज्या साधनांद्वारे करतो ती साधनं म्हणजे गुणात्मक साधने. आणि त्यातला पहिला प्रकार आहे निरीक्षणात्मक तंत्र. आणि त्यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत पडताळा सूची. त्याचं संकल्पना आणि स्वरूप आपण बघूया. विद्यार्थ्याच्या गुणाचे, कौशल्याचे व वृत्तीचे मूल्यमापन किंवा पडताळा पाहणारी यादी म्हणजेच पडताळा सूची होय. आपल्याला ज्या गुणाचे, ज्या कौशल्याचे, ज्या वृत्तीचे मूल्यमापन करावायचे आहे तर त्यासाठी आपण एक पडताळा पाहणारी एक सूची तयार करतो की हा गुण आहे ह्या विद्यार्थ्यामधला, तर आपल्याला हा बघायचा आहे, याचं निरीक्षण करायचं आहे. मग निरीक्षणात्मक तंत्र आहे. निरीक्षण करायचं आहे तर या गुणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, तर त्यासाठी आपण एक पडताळा सूची किंवा कोणते घटक यायला हवे याची एक यादी तयार करतो. आणि ज्या कौशल्याचे किंवा गुणाचे मूल्यमापन करायचे आहे त्याचं पृथक्करण करतो, त्याची विविध अंगे आपण निश्चित करतो. कारण कोणतेही कौशल्य हे अनेक उपकौशल्यांनी बनलेले असतात. अशा कौशल्याचे आपण उपकौशल्य शोधतो, त्याचं पृथक्करण करतो. अशा कृतींची यादी म्हणजे कौशल्याचे पृथक्करण होय. मग अशा कौशल्यांची यादी आपण मिळवतो, कृतींची यादी मिळवतो, ते पृथक्करण करतो. आणि त्या विद्यार्थ्यामध्ये जी कौशल्ये आढळतात त्याची आपण नोंद करत जातो की अमुक जो काही कौशल्य त्याचं बघायचं आहे त्याच्यामध्ये येणारे एवढे उपकौशल्य आहे, त्यातले या विद्यार्थ्यामध्ये कोणकोणते उपकौशल्य आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची नोंद आपण या ठिकाणी घेतो. घेतलेल्या नोंदीद्वारे विद्यार्थ्याचे अंतिम मूल्यमापन करता येते. म्हणजे आता आपल्याला विद्यार्थ्याच्या फक्त बौद्धिक ज्ञान आकलन उपयोजन या उद्दिष्टाचे मूल्यमापन न करता त्याच्या कौशल्याचे, वृत्तीचे आणि गुणांचे मूल्यमापन करायचे आहे. त्यासाठी आपण ज्या कौशल्याच्या, गुणांचे मूल्यमापन करायचे आहे त्याच्या कृतींची यादी, त्याचे उपकौशल्य शोधतो, ते त्या विद्यार्थ्यामध्ये किती आढळून आले याची नोंद घेतो आणि जी नोंद घेतो आपण त्याद्वारे त्याचं अंतिम मूल्यमापन आपण पडताळा सूचीद्वारे करू शकतो. या ठिकाणी आपण एक नमुना समोर घेतलेला आहे. तर विज्ञानामधील एक पडताळा सूचीचा नमुना आपल्यासमोर आहे की आपल्याला काय करायचं आहे. विद्यार्थ्यामध्ये जे काही विज्ञानातील त्याला आकृती प्रकार असेल, आकृतीचे माप असेल, कच्ची आकृती असेल, भौमितिक साधनांची जुळवाजुळव असेल, दिलेल्या मापानुसार रचना करणे असेल किंवा आवश्यक नावं देणे असेल, त्याला एखादा आकृती काढण्यास आपण जर सांगितली तर विद्यार्थी त्याला कसा प्रतिसाद देईल किंवा त्याचं मूल्यमापन आपल्याला करायचं असेल तर ते कशा प्रकारे करता येईल. मग आपल्याला त्याला आकृती हा जो काही प्रकार आहे किंवा त्याला ती आकृती काढण्यास सांगायची आहे तर त्यातले कोणकोणते घटक आपण त्यातनं बघणार आहोत. आकृतीचा प्रकार त्याला लक्षात येतो की नाही येतो हे उपकौशल्य किंवा निरीक्षणात्मक घटक असणार आहे. आकृतीचे मापे त्याला घेता येतात की नाही येतात,
कच्ची आकृती तो अगोदर कशी काढतो, भौमितिक साधनं ते जुळवाजुळव करता येते की नाही येते, दिलेल्या मापानुसार बरोबर तेवढी रचना करतो का आणि आवश्यक तिथे तो नाव देतो का, एवढे उपकौशल्य निरीक्षणात्मक घटक आपण घेतले. मग प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव दिले आपण, राम, श्याम, सीता, गीता, हे 4 विद्यार्थी आहे समजा. तर आपण बघितलं की रामच्या समोर आपण आकृतीच्या प्रकारात लक्ष घेतो तर बरोबरची खूण केलेली आहे. त्याचबरोबर श्यामच्या याच्यामध्ये आपण एक घेता त्याच्या लक्षात आला नाही प्रकार म्हणून त्याला नाही असं किंवा चुकीची खूण केलेली आहे. सीताच्या याच्यातही चुकीची खूण आहे, गीताच्या याच्यात बरोबरची खूण आहे. मग या प्रत्येक घटकाचा आपण निरीक्षण त्या ठिकाणी, आकृतीचे माप लक्षात आले का, बरोबर 4ही विद्यार्थ्यांच्या आकृतीच्या माप लक्षात आलंय. कच्ची आकृती काढता येते का त्यांना, तर दोघांना कच्ची आकृती काढता आलेली आहे, दोघांना काढता आलेली नाही. भौमितिक साधनांची जुळवाजुळव करतं का, तिघांना ती साधनांची जुळवाजुळव करता आली, एकाला ती करता आली नाही. दिलेल्या मापनानुसार रचना करतो का, तर दिलेलं जे काही माप आहे त्याच्यानुसार रचना केली असेल तर दोघांना ती करता आली, दोघांना करता नाही आली. आवश्यक तिथे नाव देतो का, तर तिघांना त्या ठिकाणी नाव देता आलं, एकाला त्या ठिकाणी नाव देता आलेलं नाही. मग या सर्व बाबींचा जर विचार केला तर निश्चितच काही बाबतीमध्ये या ठिकाणी गीता ही विद्यार्थिनी आहे, तिला फक्त भौमितिक साधनांची जुळवाजुळव करता आली नाही, बाकी सगळ्या गोष्टी तिला यात करता आल्या. याचा अर्थ तिला छान सुंदर आकृती काढता येईल या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचतो. किंवा तिला फक्त भौमितिक साधनांची जुळवाजुळव करता येत नाही तर आपण त्या घटकावरती फोकस करून तिला ती गोष्ट समजावून सांगू शकतो. हे निरीक्षणात्मक तंत्रामधील पडताळ सूचीच्या सहाय्याने आपल्याला करता येतं. असे आपण वेगवेगळे कौशल्य, वेगवेगळे गुण घेऊन त्याचे उपकौशल्य आपण समोर घेऊन त्याची प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक असे निरीक्षण करून त्याची नोंद करू शकतो आणि त्याचं मूल्यमापन करू शकतो. पडताळ सूचीचे फायदे काय आहेत, आपण त्याचा नमुना बघितला तर त्याचे फायदे आहेत. कौशल्य विकासाचा पडताळा घेता येतो. जी काही कौशल्य किती प्रमाणात विकसित झालेले आहे हे आपण त्याच्यातून पडताळ सूचीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. कौशल्य संपादनात कच्चे दुवे शोधता येतात. आत्ताच आपण बघितलं की कौशल्य संपादनातील कच्चे दुवे, जसं मी सांगितलं की भौमितिक साधनांची जुळवाजुळव करताना गीता ही विद्यार्थिनी आहे, तिला ती जुळवाजुळव करता येत नाही. म्हणजेच काय झालं की त्याच्यामधले कौशल्य संपादनात ती कुठे कमी पडते हे आपल्याला त्या पडताळ सूचीच्या माध्यमातून समजून घेता आलं. म्हणजे कौशल्य संपादन करत असताना नेमका तो कुठे अडकतो आहे, कोणती गोष्ट त्याला जमत नाही हे आपण पडताळ सूचीने बघू शकतो. कौशल्य किंवा गुणांचे स्वयंमूल्यमापनही करता येते. विद्यार्थी स्वतःही स्वतःचं मूल्यमापन करू शकतो की हे कौशल्य किंवा गुण जे काही आहे याच्यात मी कुठे कमी पडतो हे आपण बघू शकतो. विविध विषयातील आशयासाठी पडताळ सूचीचा वापर करता येतो. सर्वच विषयामध्ये बऱ्याच घटकांना आपण पडताळ सूचीचा वापर करू शकतो. वैयक्तिक व सामाजिक समायोजनात समाविष्ट अध्ययनकृतीचे मूल्यमापन करता येते. वैयक्तिक असो किंवा सामाजिक समायोजन असो, यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व अध्ययनकृतींचे आपण मूल्यमापन करू शकतो. याद्वारे केलेले मूल्यमापन 2 विद्यार्थ्यांची प्रत्येक पातळीवर तुलना सांगते. आत्ता आपण जो नमुना बघितला या नमुन्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की याद्वारे केलेलं जे काही मापन आहे यामध्ये 2 विद्यार्थी नेमके कुठे चुकलेले आहेत, ते कुठे कमी पडत आहे हे लगेच समोर येतं. कारण निरीक्षणामध्ये त्या नोंदी सर्व आपण केलेल्या असतात. त्यामुळे भेदभाव क्षमता ही मूल्यमापनातील जो घटक आहे, चांगल्या मूल्यमापन साधनाचं जे काही निकष आहे, भेदभाव क्षमता ही पडताळ सूचीमध्ये आपल्याला दिसून येते. कौशल्याचा स्तर किंवा गुणांची विविध अंगे दिली असली तर विद्यार्थ्याचे अचूक मूल्यमापन याद्वारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत असते. आपल्याला विद्यार्थ्याची वक्तृत्व शैली कशी आहे हे आपल्याला बघायचं असेल आणि वक्तृत्व शैलीसाठी आपण वक्तृत्व शैलीतील सर्व गुण जे काही आहे उपकौशल्य आपण समोर घेत असतो. आणि जेव्हा तो विद्यार्थी भाषण देतो त्यावेळेस त्याचे हातवारे कसे होते, चेहऱ्यावरचे हावभाव कसे होते, त्याचा आशय कसा होता, बोलण्याची पद्धत कशी होती, या सर्वांमधून काय होतं की त्याची ती भाषण कौशल्य आपण हे करू शकतो. म्हणजे कौशल्याचे विविध स्तर किंवा गुणांची विविध अंगे दिले असल्यामुळे विद्यार्थ्याचे अचूक मूल्यमापन या ठिकाणी होते आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन पडताळ सूचीच्या मार्फत आपल्याला करता येते.
जशा त्याचे पडताळा सूचीचे फायदे आहेत तशा मर्यादाही आहेत. त्यामध्ये पहिली मर्यादा आहे, विद्यार्थ्यांमधील गुण किंवा कौशल्याचे मूल्यमापन होत असताना कौशल्याचे प्रमाण निश्चित होत नाही. आपण त्याचं गुण किंवा कौशल्याचं मूल्यमापन होतं, पण कौशल्याचं प्रमाण निश्चित होत नाही की किती प्रमाणात कौशल्य आत्मसात केलं आहे हे आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही. ते कौशल्य किंवा गुणाच्या बाबतीमध्ये जे काही कौशल्य ठरवलेले आहेत ते आहे किंवा नाही हे आपण सांगू शकतो, त्याचं प्रमाण निश्चित नाही करू शकत. ही पडताळा सूचीची मर्यादा आहे. व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता असते. निश्चितच तेजोवलयाचा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. त्या ठिकाणी त्या व्यक्तीने केलेली कृती किंवा जे उपकौशल्य त्या गुणामध्ये येणार आहे त्या गुणाची उपकौशल्य किंवा घटक येतील, त्या कौशल्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता आहे. आणि जी व्यक्तिनिष्ठता आहे त्यामुळे पडताळा सूचीला मर्यादा येऊ शकते आणि वेळ अधिक लागतो. प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक व्यक्तीचं ज्याचं मूल्यमापन आपल्याला करायचं आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण करून ही गोष्ट ही खर्चिक आणि वेळखाऊ पद्धती आहे. याला जास्तीत जास्त वेळ आपल्याला द्यावा लागतो आणि निरीक्षणही त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. अशा काही पडताळा सूचीच्या मर्यादा आपल्या समोर आहेत. त्यानंतर निरीक्षणात्मक तंत्रामधील दुसरा भाग आपण बघणार आहोत, तो म्हणजे पदनिश्चयन श्रेणी. व्यक्तीच्या अंगी असलेले गुण, कौशल्य, क्षमता याचे प्रमाण दर्शवणारे मूल्यमापन साधन म्हणजे पदनिश्चयन श्रेणी होय. इट enables us to indicate the degree to which characteristic is present. म्हणजे व्यक्तीमध्ये कोणते गुण आहे, कोणते कौशल्य आहे, कोणती क्षमता आहे याचं प्रमाण दर्शवणारा मेजरमेंट, ज्याला इंडिकेट करते डिग्री, काय त्या व्यक्तीमध्ये त्याच्या अंगी ह्या गुणाचं प्रमाण किती आहे. हे कौशल्य जसं आपण बघितलं की त्या कौशल्य मोजण्याची पदनिश्चयन श्रेणीमध्ये सोय केलेली आहे आणि हे सर्व प्रमाण दर्शवणारं मूल्यमापन साधन म्हणजे पदनिश्चयन श्रेणी होय. विद्यार्थ्याचे स्वरूप त्याचं जर बघितलं आपण तर विद्यार्थ्याचे ठराविक परिस्थितीतील वर्तनाचे मूल्यमापन याद्वारे केले जाते. निरीक्षणात्मकच पद्धती आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्याचे ठराविक परिस्थितीतील वर्तन कसे आहे हे आपण बघतो. श्रेणीचे एकूण भागावरून त्रिबिंदू, पंचबिंदू, सप्तबिंदू असे प्रकार पडतात. पदनिश्चयन श्रेणीचे त्रिबिंदू, पंचबिंदू, सप्तबिंदू, कधीकधी त्या बिंदूंचा या ठिकाणी संख्या वाढू शकते. हे तो जो काही निरीक्षण करणार आहे त्या व्यक्तीवरती हे अवलंबून असतं. यामध्ये निश्चतम, उच्चतम हे स्तर टोकाकडचे बिंदूने दर्शवतात. दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये, निश्चतम आणि उच्चतम दोन टोकाकडचे दोन बिंदू असतात आणि बाकीचे बिंदू हे दोन्ही बिंदूंच्या मध्ये येताना दिसतात. श्रेणीवरील बिंदू दर्शवण्यासाठी संख्येचा उपयोग या ठिकाणी करतात. 1 ते 3 असेल, 1 ते 5 असेल, 1 ते 7 असेल असा वापर पदनिश्चयन श्रेणीमध्ये करत असतात. आपण पदनिश्चयन श्रेणीचे जे काही प्रकार आहे ते या ठिकाणी बघूया. त्यातला पहिला प्रकार आहे संख्यात्मक पदनिश्चयन श्रेणी. आता संख्यात्मक पदनिश्चयन श्रेणीचा विचार केला तर एक नमुना आपण समोर घेतलेला आहे. वर्ग चर्चेमध्ये विद्यार्थी सहभागाचे मूल्यमापन करणारी श्रेणी. जर की विद्यार्थी वर्गाच्या चर्चेमध्ये किती प्रमाणात सहभाग घेतो असा नमुना आपल्या डोळ्यासमोर आहे आणि इथे पंचबिंदूची पदनिश्चयन श्रेणी तुमच्या समोर दिलेली आहे. मग अमुक विद्यार्थी तुम्ही घेतला की मग तो चर्चेमध्ये किती सहभाग घेतो. मग तो जर चांगला सहभाग घेत असेल तर तुम्ही त्याला उत्कृष्ट देऊ शकता, म्हणजे त्याला 5 गुण पडतील. त्याच्यापेक्षा त्याचा सहभाग थोडासा कमी असेल तुम्ही त्याला चांगलं म्हणू शकता, त्याला 4 गुण पडतील. त्याचा मध्यम स्वरूपाचा सहभाग असेल, तो जास्त बोलतो, कधी कमी बोलतो, शांत राहतो, तो मध्यम स्वरूपाचा आहे, त्याला 3 गुण पडतील. तो थोडाच बोललेला असेल तर त्याला आपण बरं म्हणता येईल. आणि असमाधानकारक, जो बोललाच नाही किंवा खूप मोजक्या शब्दात त्याने सहभाग घेतला, त्याला 1 गुण. म्हणजे या ठिकाणी त्या गुणांचं, कौशल्यांचं मापन आपण या ठिकाणी करतो. याच्या विरुद्ध आपण पडताळा सूचीमध्ये विद्यार्थ्याची भेदभाव क्षमता लक्षात घेऊ शकत नाही, पण पदनिश्चयन श्रेणीमध्ये त्या कौशल्याचं कितपत
आत्मसात केलेलं आहे याचं मूल्यमापन आपण पदनिश्चयन श्रेणीमध्ये करू शकतो। अशा प्रकारे संख्यात्मक पदनिश्चयन श्रेणी आहे, म्हणजे त्यामध्ये त्याचे गुणात्मक विश्लेषण दिलेले आहे आणि त्याला त्याचे रेटिंग किंवा त्याचे गुण दिलेले आहे। त्यामुळे संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्हींचा संगम हा संख्यात्मक पदनिश्चयन श्रेणीमध्ये आपल्याला दिसून येतो। म्हणजे जेव्हा वैशिष्ट्ये किंवा गुण मर्यादित संख्येत वर्गीकरण केले असतात तेव्हा त्याला संख्यात्मक पदनिश्चयन श्रेणी वापरली जाते किंवा त्याला संख्यात्मक पदनिश्चयन श्रेणी असं म्हणत असतात। त्यानंतर पदनिश्चयन श्रेणीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणी। याचे पदनिश्चयनाची वैशिष्ट्ये लिहिलेली असतात, कोणकोणती वैशिष्ट्ये आपल्याला समोर ठेवायची आहेत ती लिहिलेली असतात। विद्यार्थ्याचे दिलेले वैशिष्ट्यानुसार मूल्यमापन करताना योग्य त्या वैशिष्ट्यांच्या वरील बाजूस अशी खूण केली जाते, त्यानुसार त्याचे मूल्यमापन होत असते। एक रिकामा कॉलम दिलेला आहे, आपल्या समोर नमुना आहे, खाली त्याची जी काही वैशिष्ट्ये दिलेली आहे उदाहरण घेतलेले आहे, विद्यार्थी सामाजिक कार्यातील सहभाग किती प्रमाणात घेतो। हे जे विद्यार्थी आहे ते सामाजिक कार्यात किती प्रमाणात सहभाग घेतात तर त्याचे खाली 5 रेटिंगमध्ये दिलेले आहे, ज्याला पंचबिंदू आपण म्हणतो। कधीही घेत नाही, क्वचित घेतो, प्रासंगिक घेतो, वारंवार घेतो आणि नेहमी घेतो। तर आणि त्याच्यावरती एक रिकामा सोडलेला आहे। मग आपण काय करायचं आहे की त्या विद्यार्थ्याचं निरीक्षण करून तो कधीच घेत नसेल तर त्याच्यावरती बरोबरची खूण करा, क्वचित घेत असेल तर त्याच्यावरती करा, प्रासंगिक घेत असेल तर त्याच्यावरती करा, वारंवार तो सामाजिक सहभागात आपला सहभाग नोंदवत असेल तर त्याच्यावरती करा आणि नेहमी म्हणजे केव्हाही तो समाजकार्यामध्येच तुम्हाला दिसून येतो तर त्यावरती तुम्ही करू शकता। असं कोणतेही उदाहरण घेऊन तुम्ही आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणी तयार करू शकता। म्हणून त्याच्या वैशिष्ट्यानुसार तुम्ही त्याचे बिंदू ठरवायचे आहे आणि त्याच्या वरील बाजूस खूण करण्यासाठी रिकामी जागा द्यायची आहे, त्यातून आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो। असे 2 आपण पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार बघितले, संख्यात्मक पदनिश्चयन श्रेणी आणि आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणी। दोघांचीही आपण एक उदाहरणे या ठिकाणी बघितली। त्यानंतर आपण बघणार आहोत पदनिश्चयन श्रेणीचे फायदे। पदनिश्चयन श्रेणीचे काय फायदे आहेत तर एका वेळेस जास्त विद्यार्थ्यांकरता वापरता येते। पदनिश्चयन श्रेणी ही एका वेळेस जास्त विद्यार्थ्यांना वापरता येते। सक्षम व प्रभावी साधन आहे, कारण गुण कौशल्य क्षमतांचं किती प्रमाणात साध्य झाले हे पदनिश्चयन श्रेणीमधून समजतं। व्यक्तिनिष्ठता कमी करून वारंवार वापराद्वारे विश्वसनीयता वाढवता येते। विद्यार्थ्याचे अध्ययन करताना मूल्यमापन करता येते। विद्यार्थ्याचा गुणात्मक विकास कसा होतो हे समजते। विद्यार्थ्यांमधील उणिवा शोधता येतात। विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्वाच्या गुणांचे मूल्यमापन करता येते। एखाद्या प्रक्रियेचे मूल्यमापन करता येते। हे पदनिश्चयन श्रेणीचे फायदे आपल्याला सांगता येतील। म्हणजेच गुण कौशल्य क्षमता या गोष्टी सहज आपण पदनिश्चयन श्रेणीच्या माध्यमातून आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो। ज्या पद्धतीने पदनिश्चयन श्रेणीचे फायदे आहेत त्याचबरोबर पदनिश्चयन श्रेणीचे काही तोटेही आपल्याला किंवा मर्यादा आपल्याला सांगता येतील। त्यामध्ये श्रेणीदर्शक गुणविशेषांचे सर्वांकडून सारखेच अर्थनिर्वचन होत नाही, त्यामुळे मूल्यमापनात तफावत येण्याची शक्यता आहे। जे काही आपण श्रेणी ठरवलेल्या बिंदू ठरवलेले आहेत त्या बिंदूंचे जे काही नामकरण केलेलं आहे त्याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा घेतला जाऊ शकतो आणि श्रेणीदर्शक जे काही गुणविशेष आहे त्याचा अर्थनिर्वचन करताना जर वेगळा अर्थ घेतला तर मूल्यमापनामध्ये तफावत येण्याची शक्यता आहे। त्यानंतर दुसरी मर्यादा आहे तांत्रिक त्रुटी संभवतात। तांत्रिक त्रुटी या ठिकाणी संभवतात कारण ती गोष्ट त्या निरीक्षणाला समजली नाही, त्याच्यात जर अडचण आली की कोणतं कौशल्य किती प्रमाणात साध्य झाल्यानंतर तो विद्यार्थी या गटात बसवायचा आहे किंवा या बिंदूवरती ठेवायचा आहे हे जर त्याला समजलं नाही तर निश्चितच त्या ठिकाणी मूल्यमापनात तफावत येऊ शकते आणि पूर्वग्रह दूषित मूल्यमापन होऊ शकतं आणि याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता असते आणि पूर्वग्रह दूषितपणा जर असेल तर मूल्यमापन योग्य होणार नाही आणि मूल्यमापनामध्ये तफावत येईल। ही पदनिश्चयन श्रेणीच्या काही मर्यादा आपल्याला सांगता येतील। त्यानंतर पदनिश्चयन श्रेणी वापरताना घ्यावयाची काळजी, जर पदनिश्चयन श्रेणी योग्य प्रमाणात आपण वापरली, तिची काळजी घेतली तर ते आपल्याला मूल्यमापन करताना योग्य ठरेल। त्यामध्ये विद्यार्थ्याचे दीर्घकाळ निरीक्षण करून त्याचे स्थान ठरवावे। निरीक्षण हे दीर्घकाळ करावायचं आहे।
पूर्वग्रह विरोहित नोंदी करायच्या आहेत. कोणत्याही मनामध्ये प्रिज्युडाइज पूर्वग्रह न ठेवता त्या नोंदी करणं. पूर्वीच्या नोंदींचा विचार करू नये. काही नोंदी असेल त्याच्याबद्दलचा काही पूर्वग्रह असेल त्याचा विचार तिथे करू नये. श्रेणी ठरविताना मध्यम मार्गी सरासरी होऊ नये म्हणून अचूकच नोंदी हव्यात. सरासरी होणं किंवा त्यामध्ये ह्या बिंदूवरती का त्या बिंदूवर असं न ठेवता त्याची जी क्षमता आहे तिथेच त्याला ठेवणं, हे अचूक नोंदी जर केल्या तर सहज आपल्याला त्याचं मूल्यमापन करता येईल. एकापेक्षा जास्त परीक्षकांकडून मूल्यमापन करावे. एकाच वेळेस जास्त परीक्षकांकडून आणि त्याच घटकाचं जर मूल्यमापन केलं तर निश्चितच पदनिश्चयन श्रेणीचं मूल्यमापन हे चांगलं होईल. वैशिष्ट्य गुण यांचा नेमका अर्थ लक्षात घ्यावा. जे गुण आणि वैशिष्ट्य किंवा जे उपकौशल्य आपण दिलेलं आहे त्याचा नेमका अर्थ लक्षात घेऊन त्या बिंदूवरती त्या विद्यार्थ्याला ठेवलं तर निश्चितच मूल्यमापनात कुठेही तफावत येणार नाही आणि त्या विद्यार्थ्याचे त्या गुणांचे क्षमतांचं चांगल्या प्रकारे मूल्यमापन आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूल्यमापनाची आणि साधने आणि तंत्रे बघितली. यामध्ये मूल्यमापनाचे साधने आणि तंत्रे दोन प्रकारात विभागली गेलेली होती. संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने. संख्यात्मक साधनामध्ये आपण परीक्षा हा प्रकार बघितला. त्यामध्ये तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा बघितली. त्याचबरोबर गुणात्मक साधनामध्ये एकूण 4 प्रकार आहे, पण त्यातील फक्त आपण निरीक्षणात्मक तंत्र हा भाग बघितला. आत्मनिरीक्षणात्मक, प्रक्षेपणात्मक आणि नामनिर्देश तंत्र या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आपण निरीक्षणात्मक तंत्रातील 2 जे काही साधनं आहेत, एक म्हणजे पदनिश्चयन श्रेणी आणि पडताळा सूची, या 2 साधनांचा आज यामध्ये आपण विचार केलेला आहे. नमस्कार.